MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। नमस्कार, MS24 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी विद्युत दाहिनीची निर्मिती केली, ते कोयना नदीवर बांधलेल्या कोयना धरणातून। आज जून महिना संपला तरी पावसाने आपले तोंड दाखवलेले नाही। आज मी कोयना धरण परिसरात आहे। आत्ता आपण पाहणारच आहोत पुढे की कोयना धरणाच्या पाठीमागच्या बाजूकडील पाण्याची अवस्था खूपच विद्राव्य आहे आणि धरणही पाहूया, धरणाची पातळी धरणाच्या भिंतीशेजारी एकदम खाली गेलेली आहे। तरी निसर्गाने आपल्यावर हा खूप मोठा आघात केलेला आहे। तरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू यांनी पाण्याची अतिशय काळजीपूर्वक वापर करावा। शेतीलाही अत्यल्प पाणी पुरवठा जेमतेमच करावा। कारण मी आत्ता सध्या कोयना धरण परिसरात आहे। बघायला सकट मन हेलावून जातं, अशी परिस्थिती आज इथं आहे। कारण एखाद्या छोट्याशा ओढ्यासारखं धरणाच्या पाठीमागं नदीचं रूप आहे, जी इतर वेळी आपण पाहायला आलो तर जिकडं नजर जाईल तिकडं पाणीच पाणी पाहायला मिळतं। तरी पाण्याचं अतिशय काळजीपूर्वक वापर करावा।